Hi friends, you are watching lecture number 10 of alcohols, phenols and ethers on medichem.channel. Let us see, today we will discuss two named reactions, that is Riemann-Tiemann reactions and Coles reactions. In Riemann-Tiemann reactions, there is a solvent, chloroform and base NaOH. When treated with phenols, it gives salicylic aldehyde. Salicylaldehyde as a product. In cold reaction, there is a formation of simple salicylic acid, means two different product in two different named reactions. Cold reactions gives salicylic acid and Riemann-Tiemann reaction gives salicylaldehyde, means one reaction gives aldehyde and one reaction gives acids. How this happens? Let us see. Riemann-Tiemann reactions. बघा Riemann-Tiemann रिएक्शन मध्ये काय असतं? या Riemann-Tiemann रिएक्शन मध्ये आपल्याला सिंपल फिनॉल्स घ्यायचा, फिनॉलची रिएक्शन करायची कशासोबत? क्लोरोफॉर्म. या ठिकाणी 4 इक्विव्हॅलन्स मध्ये आपल्याला यूज करायचा NaOH. 4 इक्विव्हॅलन्स मध्ये काय NaOH आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस, लास्ट स्टेपला काय करायचं आपल्याला? ऍसिड हायड्रोलिसिस. सिंपल वर्कअप ज्याला म्हणतो आपण, वर्कअप. क्लोरोफॉर्म, NaOH आणि थर्डला ऍसिड हायड्रोलिसिस किंवा वर्कअप. ठीक. आणि या ठिकाणी प्रोडक्ट काय असणार आहे? या रिएक्शनचा प्रोडक्ट आहे CHO. ठीक आहे, याला तुम्ही असंही लिहू शकता C=OH. या ठिकाणी काय तयार झाला? अल्डेहाइड. ठीक आहे, आणि याचं नाव काय? सॅलिसाइलअल्डिहाइड. ठीक आहे, सॅलिसाइलअल्डिहाइड. या रिएक्शनचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. Let us see the mechanism of Riemann-Tiemann reactions. Here, 1 equivalence of chloroform, 4 equivalence of base, that is NaOH, when added or treated with phenols, gives salicylic aldehyde. The reactions is called Riemann-Tiemann reactions. Got it? ज्या रिएक्शन मध्ये क्लोरोफॉर्म आणि 4 इक्विव्हॅलन्स NaOH आपण ट्रीट करतो फिनॉल सोबत, आणि त्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट कसे सॅलिसिलिक अल्डेहाइड, त्या रिएक्शनला म्हणायचं Riemann-Tiemann रिएक्शन्स. ठीक आहे, या रिएक्शनचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. फार इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे या ठिकाणी. बघा, जो काही क्लोरोफॉर्म आहे, या क्लोरोफॉर्मची रिएक्शन आपल्याला करायची सुरुवातीला NaOH सोबत. बघा काय म्हणा, या ठिकाणी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय Cl Cl Cl, आणि या ठिकाणी हायड्रोजन, हा झाला क्लोरोफॉर्म. आता NaOH आहे म्हणजे डेफिनेटली त्या ठिकाणी काय OH मायनस आयन रिएक्शन मध्ये भाग घेणार, Na प्लस आणि OH मायनस. ठीक आहे, म्हणजे OH मायनस. आता OH मायनस काय करणार आहे या ठिकाणी? हा प्रोटॉन कॅन्सल करणार. बघा
आता एक NaOH मॉलिक्यूल त्याच्यासोबत रिॲक्ट होणार आणि सेम टाइम एक मॉलिक्यूल्स या फिनॉल सोबत रिॲक्ट होणार. याच्यामध्ये जो काही ऍसिडिक हायड्रोजन आहे त्याच्यामधला H+ हे NaOH मॉलिक्यूल काढून घेणार. ठीक आहे. बघा म्हणजे या ठिकाणी काय बनेल बघा, प्रोटॉन जर काढले हे इलेक्ट्रॉन कुठे जाणार, या कार्बन कडे, बरोबर. आणि या ठिकाणी कार्बन वरती इलेक्ट्रॉन गेले, त्या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक झाला. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय बनणार, H2O वॉटर मॉलिक्यूल्स बाहेर पडला, प्लस C या ठिकाणी काय 2 इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी क्लोरीन, या ठिकाणी क्लोरीन, आणि याला म्हणतो आपण डाय क्लोरोकार्बन. आणि ही रिएक्टिव्ह स्पेसिस आहे, ही रिएक्ट होते या फिनॉल सोबत, डायक्लोरोकार्बन. आता डायक्लोरोकार्बन हा इलेक्ट्रोफाइल्स म्हणून ऍक्ट होतो. या ठिकाणी काय म्हणून ऍक्ट होतो, इलेक्ट्रोफाइल्स. बघा एक तर दोनच बॉन्ड आहे, इलेक्ट्रॉन आहे याच्याकडे कार्बन, पण किती इलेक्ट्रॉन आहे, 6 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 इलेक्ट्रॉनचं शॉर्ट आहे. आता म्हणजे याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता डेफिनेटली इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे हा कसा बिहेव करणार आहे, याचं इलेक्ट्रोफाइल्स. ठीक आहे. बघा आणि या ठिकाणी बनला डायक्लोरोकार्बन इंटरमिडिएट. कळालं. या ठिकाणी काय म्हणजे क्लोरोफॉर्म पासून आपल्याला काय मिळणार, डायक्लोरोकार्बन, या निघालेला Cl- आणि या ठिकाणचा सोडियम, या ठिकाणी काय तयार होईल, NaCl वॉटर आणि डायक्लोरोकार्बन. कळालं. ठीक आहे. आता बघा जो काही फिनॉल आहे, या फिनॉलची रिएक्शन सुद्धा NaOH सोबत होणार, OH- Na+. हा OH- काय करणार, या ठिकाणी हा प्रोटॉन काढून घेणार आणि या ठिकाणी काय तयार होणार, बघा फिनॉल्सचं कन्व्हर्जन झालं फिनॉक्साइड आयन मध्ये, O- आणि या ठिकाणी ऍड झाला Na+. हा ठीक आहे. आणि बाहेर काय पडलं, प्लस H2O. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये फिनॉक्साइड आयन तयार झाला, दुसऱ्या स्टेप मध्ये काय, डायक्लोरोकार्बन तयार झाला. डायक्लोरोकार्बन आणि फिनॉक्साइड आयनची रिएक्शन होणार आणि त्याचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. इथपर्यंत हे लिहून घ्या. ठीक आहे. बघा या रिएक्शन मध्ये काय तयार झालंय, फिनॉक्साइड आयन O-, सोडियम प्लस इथे आहे, सोडियम फिनॉक्साइड आयन सुद्धा म्हणू शकता मोड ऑफ. ठीक आहे. आणि या ठिकाणी तयार काय झालं, डायक्लोरो कार्बन, या ठिकाणी क्लोरीन आणि या ठिकाणी आहे क्लोरीन, डायक्लोरो कार्बन. याला आहे इलेक्ट्रॉनची गरज. आता इलेक्ट्रॉनची गरज आहे, कोण इलेक्ट्रॉन देणार. बघा हा ऑक्सिजन, या ऑक्सिजनकडे काय 2 प्रकारचे इफेक्ट आहेत. एक आहे मेसोमेरिक इफेक्ट प्लस मेसोमेरिक इफेक्ट, म्हणजे हा काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार, आणि प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवणार त्यांची. दोन्ही इफेक्ट याच्याकडे आहे ऑक्सिजनकडे. ठीक आहे. म्हणजे प्लस मेसोमेरिक इफेक्ट हा काय करणार, या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेट करणार. बरोबर आहे. प्लस मेसोमेरिक इफेक्ट आणि प्लस आय इफेक्ट सुद्धा, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, इलेक्ट्रॉन गेन करतोय का नाही, इलेक्ट्रॉन डोनेट करतोय म्हणजे प्लस आहे. मेसोमेरिक इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करणं, बरोबर. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवणं मेसोमेरिक इफेक्ट, आणि मायनस एम म्हणजे इलेक्ट्रॉन खेचणं. ठीक आहे. म्हणजे दोन्ही इफेक्ट काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करणं. आणि याच्यामध्ये सुद्धा काय, मेसोमेरिक इफेक्ट इज द किंग इन इफेक्ट्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. म्हणजे बघा या ठिकाणी मेसोमेरिक इफेक्ट आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ऑक्सिजन, प्लस आय म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, डोनेट करणारे इलेक्ट्रॉन. आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथे शिफ्ट झालाय, या ठिकाणी काय होणार, इथे मायनस चार्ज येणार, मायनस चार्ज झाला म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली, बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, परत या ठिकाणी इथे हे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले, बरोबर. या ठिकाणी सुद्धा मायनस चार्ज येणार, जेव्हा तो कार्बनला सुद्धा काय झालं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली. बघा या ठिकाणी जो काही मायनस चार्ज येणार आहे हा याच्यावरती आपल्याला दाखवायचा अटॅक. ठीक आहे. बघा तुम्ही असं ऑर्थोलाच कसं काय अटॅक दाखवला, तुम्ही पॅराला का दाखवला नाही, त्याचं रिझन सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला. बघा या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट झाले आणि हे इलेक्ट्रॉन जे आहे या कार्बनवरती काय करणार, अटॅक करणार, या डायक्लोरोकार्बनवरती, बरोबर आहे.
बघा आता डायक्लोरोकार्बनवरती अटॅक जर केला, आता मात्र या ठिकाणी काय झालं, 3 बॉन्ड झाले आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्याच्यावरती काय असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे. बरोबर आहे की निगेटिव्ह चार्ज. बघा म्हणजे या ठिकाणी काय तयार होणार, या ठिकाणी डबल बॉन्ड O, ठीक आहे. या ठिकाणी कार्बन याच्यावरती आहे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे, एक निगेटिव्ह चार्ज. याच्यावरती आहे क्लोरीन, या ठिकाणी आहे क्लोरीन. सिंपल. बघा इथला बॉन्ड ब्रेक झालाय, पण या ठिकाणी काय एक हायड्रोजन आहे की नाही, या ठिकाणी आहे हायड्रोजन, इथे दाखवतो मी हायड्रोजन, कळत आहे. बघा डबल बॉन्ड इथे ऑक्सिजन मध्ये आला, इथला बॉन्ड ब्रेक झालाय, त्या कार्बन सोबत त्याचा बॉन्ड तयार झालाय, या ठिकाणी काय झाला, बॉन्ड तयार झाला, या ठिकाणी हायड्रोजन आहे. ठीक. आता या ठिकाणी काय करणार, बघा हा कार्बन आहे ना, याला कशाची गरज आहे, आता प्रोटॉनची. ठीक आहे. आता बघा कोण न्यूक्लियोफाइल्स, बघा 2 प्रकारचे न्यूक्लियोफाइल्स आहेत. बघा या ठिकाणी O- आणि C-. तुम्हाला जर विचारले की या 2 स्पेसिफिक हायली न्यूक्लियोफाइल्स कोण आहे, म्हणजे कोण इझिली प्रोटॉन अट्रॅक्ट, म्हणजे न्यूक्लियोफिलिसिटी कोणाची जास्त आहे, ऑक्सिजनची की कार्बनची, त्यावेळेस कार्बनची न्यूक्लियोफिलिसिटी जास्त आहे. बरोबर आहे, म्हणजे हाय न्यूक्लियोफाइल म्हणून कन्सिडर होणार आहे कार्बन ॲज कम्पेअर्ड टू ऑक्सिजन. ही केमिस्ट्री सुद्धा आपल्याला लक्षात असू द्या. ठीक आहे. म्हणजे सपोज एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर विचारले की बघ CH2- आणि OH- याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक अटॅक कोणाचा फास्ट होणार का, कारण या ठिकाणी कार्बनवरती आहे, या ठिकाणी ऑक्सिजनवरती आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. हाय न्यूक्लियोफिलिक नेचर आहे त्या CH2 म्हणजे कार्बनचं ॲज कम्पेअर्ड टू ऑक्सिजन, हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बघा या ठिकाणी हा काय करणार, प्रोटॉन इझिली अट्रॅक्ट करणार. ठीक आहे. प्रोटॉन अट्रॅक्ट केला म्हणजे हा एक बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले आणि या ठिकाणी परत हा रिअरेंज झालाय ऑक्सी ऍनायन. बघा म्हणजे या ठिकाणी काय तयार होतो, या ठिकाणी तयार झालाय O-, या ठिकाणी CHCl. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. बरोबर आहे. बघा आतापर्यंत आपण किती NaOH चे मॉलिक्यूल यूज केले, बघा एक NaOH चा मॉलिक्यूल इथला प्रोटॉन काढून घेतला, ठीक आहे. दुसरा NaOH चा मॉलिक्यूल या क्लोरोफॉर्म सोबत रिएक्ट झाला. ठीक आहे. राहिले किती मॉलिक्यूल, 2 NaOH चे मॉलिक्यूल राहिले, 2 NaOH चे मॉलिक्यूल्स NaOH 2 इक्विव्हॅलेंस, बरोबर 2 मॉलिक्यूल्स NaOH. आता NaOH कडे काय OH-. ठीक आहे. बघा आता मी या ठिकाणी काय दाखवतोय, या ठिकाणी OH- आणि या ठिकाणी OH-. आता OH- कुठे अटॅक करणार आहे, बघा इकडे जाणार का, नाही. दुसऱ्या एखाद्या कार्बनवरती जाणार का, नाही. या ठिकाणी आहे का, कारण की या कार्बनला 2 क्लोरीन ॲटम अटॅच आहेत. हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट क्लोरीन, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे, इलेक्ट्रॉन खेचणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन खेचतात कार्बनकडून, इलेक्ट्रॉन खेचतात, कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली म्हणजे इलेक्ट्रॉनची गरज कोणाला आहे, कार्बनला. म्हणजे बघा हा जो OH- आहे, OH- या ठिकाणी या कार्बनवरती अटॅक करणार आणि हा एक क्लोरीन या ठिकाणी निघून जाणार. बरोबर आहे. हा OH इथे ऍड झाला, क्लोरीन निघून गेला म्हणजे NaCl बाहेर पडला. बरोबर आहे. दुसरा OH सुद्धा या कार्बनवरती अटॅक करणार कारण की अजून एक क्लोरीन त्याला अटॅच आहे. बरोबर. परत हा क्लोरीन बाहेर पडला म्हणजे OH इथे ऍड झाला, एक Cl- बाहेर पडला. Cl- म्हणजे या ठिकाणी बघा 2 NaCl बाहेर पडणार आणि 2 हायड्रोजन या ठिकाणी कार्बनला हायड्रोजन ग्रुप ऍड होणार. म्हणजे या ठिकाणी काय तयार होणार, बघा अशा प्रकारची स्पीसीज या ठिकाणी तयार झाली. CH या ठिकाणी OH आणि या ठिकाणी OH आणि या ठिकाणी O-. बाहेर काय पडला, हा Cl आणि 2 सोडियम प्लस ट्वाइस ऑफ NaCl. ठीक आहे. बघा आता NaOHचं काम संपलं, क्लोरोफॉर्मचं सुद्धा काम संपलंय. पण बघा या ठिकाणी मी तुम्हाला कितीतरी वेळेस सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी जेमिनल डाया
एकाच कार्बन ॲटमला दोन हायड्रोक्सिल ग्रुप अनस्टेबल स्पेसिस काय असते अनस्टेबल हायली अनस्टेबल स्पेसिस आहे. आता ज्या ठिकाणी दोन हायड्रोक्सिल ग्रुप आहे त्या ठिकाणी अनस्टेबल स्पेसिस ही काय आहे अनस्टेबल स्पेसिस म्हणजे ज्या ठिकाणी दोन हायड्रोक्सिल ग्रुप अटॅच असतील त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचं एलिमिनेशन होतं -H2O एलिमिनेशन होतच होतं. ठीक आहे म्हणजे बघा या ठिकाणी हा एक OH हा हायड्रोजन मिळून काय बाहेर पडणार वॉटर मॉलिक्यूल्स काय बाहेर पडणार वॉटर मॉलिक्यूल. ही कशी आहे अनस्टेबल स्पेसिस आहे अनस्टेबल स्पेसिस. ठीक आहे म्हणून या ठिकाणी काय होणार रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होऊ शकतं. ठीक आहे म्हणजे या ठिकाणी होणार रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. बघा या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल निघून बघा वॉटर मॉलिक्यूल निघून घ्या म्हणजे या ठिकाणी काय झालं हा या कार्बनला फक्त काय ऍड आहे ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन म्हणजे बघा मी या ठिकाणी असं लिहितोय मायनस. बरं आता तुम्ही नसं सर इथे बॉन्ड आहे इथे बॉन्ड नाही अरे कंटिन्युअसली बेंझिडिन मध्ये काय आहे बॉन्ड फिरत असतात. ठीक आहे म्हणजे तुम्ही फिक्स पोझिशन सांगू शकत नाही पाय बॉन्डचे कुठे आहे. ठीक आहे कंटिन्युअसली फिरत राहतात त्याच्यामुळे काय अडचण नाही तरी तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून साहित्य लिहून घ्या बरोबर अशा प्रकारचं शोध. आणि या ठिकाणी काय ऍड झाले आता कार्बन आहे या कार्बनला काय हायड्रोजन आहे कार्बनला काय या हायड्रोजन आहे आणि राहिलं काय फक्त ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कसा असणार आहे डब्ल्यू बॉन्डेड. बघा या ठिकाणी अल्डिहाइड बनला अल्डिहाइड फक्त राहिलं काय आता इथे एक हायड्रोजन आपल्याला गरज आहे आणि शेवटच्या स्टेपमध्ये काय करतो आपण ऍसिड हायड्रोलिसिस वर्कअप करतोय म्हणजे या ठिकाणी आपल्याला सिंपल वर्कअप करायचं आहे. या ठिकाणी H+ म्हणजे पूर्णाला वॉटर वर्कअप केलं आणि कार्बनला सॅलिसाइलिक अल्डिहाइड कार्बनला सॅलिसाइलिक अल्डिहाइड. बघा बाहेर काय पडलंय दोन वेळेस NaCl इथे ठीक आहे ट्वाइस ऑफ NaCl. ठीक आहे परत बघा इथून काय बाहेर पडलं होतं इथला प्रोटॉन आणि OH म्हणजे परत वॉटरचा मॉलिक्यूल H2O. ठीक आहे हा इथला एक H2 परत या इथून सुद्धा काय बाहेर पडलं एक H2 म्हणजे टोटल H2 चे मॉलिक्यूल किती 3 लक्षात असू द्या किती मॉलिक्यूल आहे 3 वॉटरचे मॉलिक्यूल 2 NaCl चा मॉलिक्यूल एक सॅलिसाइलिक अल्डिहाइड. आलं लक्षात. अजून काय आलं बघा रिएक्शन मध्ये या ठिकाणी 2 NaCl इथे बाहेर पडले. ठीक आहे याच्यासोबत रिॲक्ट झाला त्यावेळेस एक NaCl बाहेर पडला बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी काय 3 NaCl. अजून आपण जर 4 घेतले 4 सोडियम आपल्याला त्या ठिकाणी असायला पाहिजे बरोबर आहे किती Cl असायला पाहिजे 4. बघा या ठिकाणी काय होतं हा प्रोटॉन मध्ये दिला ऍसिड मध्ये दिला सपोज या ठिकाणी HCl जर यूज केलेला असेल तर या ठिकाणी काय Cl- असणार आहे एक सोडियम राहणार ना आपण घेतले किती 4 इलेक्ट्रॉन घेतलेला आहे बरोबर म्हणजे एक क्लोरीन या ठिकाणचा असेल म्हणजे या ठिकाणी किती NaCl चे मॉलिक्यूल बनले 4 किंवा जर हा HCl असेल त्यावेळेस जर HCl नसेल तर H2O बरोबर जर असेल मग त्या ठिकाणी काय काय बनलेलं असेल H+ दिलेला असेल तर SO4 मायनस आणि Cl सॉरी Na क्लोरीन नसेल या ठिकाणी Na+ हा कंपाऊंड तयार होईल. ठीक आहे HCl घेतला असेल तर NaCl आणि हा घेतला असेल तर हा. ठीक आहे हे डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचा असेल त्या ठिकाणी यूज करता. ठीक आहे सपोज आपण कन्सिडर करू त्या ठिकाणी आपण HCl यूज केलेला असेल तर त्या ठिकाणी असणारे Cl- आणि राहिलेला आहे Na+ त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ 4 NaCl मॉलिक्युल्स. ठीक आहे 3 क्लोरीन तर क्लोरोफॉर्मचे आहेत आणि एक क्लोरीन कुठून आला HCl ऍसिड पासून आला 3 वॉटरचे मॉलिक्युल्स आणि या ठिकाणी मला सॅलिसाइलिक अल्डिहाइड. हे झालं मेकॅनिझम आणि ही झाली रिॲक्शन्स. ठीक लिहून घ्या अतिशय इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ठीक आहे नेट JEE CET आणि इवन दो युअर बोर्ड एक्झाम
माझं जे रिएक्शन आहे रीमन रिॲक्शन आहे, तिचं मेकॅनिझम तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक, व्यवस्थित अभ्यास करा. याच्यावरती प्रश्न तुम्हाला असा पडू शकतो की या ठिकाणी ठीक आहे सर, तुम्ही सांगितलं की हा डायक्लोरोकार्बन या ऑर्थो पोझिशनला अटॅच झाला आहे, या ठिकाणी का अटॅच झालेला नाही. प्रश्न बरोबर आहे, बरोबर आहे. पॅरा प्रोडक्ट का तयार होत नाही, सॅलिसिलिक अल्डिहाइडचं या ठिकाणी पॅरा प्रोडक्ट का तयार होत नाही, म्हणजे बघा अशा प्रकारचा प्रोडक्ट का तयार होत नाही. काही काही मुलांना प्रश्न पडलेला असेल, विचारत नाही तो विषय वेगळा, बरोबर आहे. सर अशा प्रकारचा या ठिकाणी अल्डिहाइड तयार का होत नाही पॅरा पोझिशनला, ऑर्थो पोझिशनच का दाखवला. बघा मी तुम्हाला एवढं सांगितलं की या ऑक्सिजनकडे काय आहे, दोन प्रकारचे इफेक्ट आहेत, प्लस आय आणि प्लस यम. प्लस यम इफेक्ट हा रिंग मध्ये कुठेही असू शकतो, या पोझिशनला असेल, या पोझिशनला असेल, या पोझिशनला असेल, या पोझिशनला असेल, या पोझिशनला, म्हणजे कुठल्याही कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी तू वाढवणार डेफिनेटली रिंग मध्ये. पण प्लस आय इफेक्ट, बरोबर आहे, म्हणजे एखादा मॉलिक्युल्स, एखादा ऍटम्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतोय किंवा कोणत्या इफेक्टने, प्लस आय इफेक्टने, बरोबर. इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची कॅपॅसिटी जी आहे, म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट decreases with distance. म्हणजे डिस्टन्स जर वाढलंय तर काय होणार, इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होतो. बघा या ठिकाणी एक कार्बन, या ठिकाणी दुसरा कार्बन, या ठिकाणी तिसरा कार्बन, या ठिकाणी चौथा कार्बन, म्हणजे बघा आता प्लस आय इफेक्टनं इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणकोणत्या कार्बनची वाढवली असेल, एक या, बरोबर, 1 2 3 4, बरोबर. जास्तीत जास्त याची कॅपॅसिटी जी आहे 3 कार्बन पर्यंत असते. 3 कार्बन पर्यंत इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढू शकतो मॉलिक्युल्स, कुठल्या इफेक्टने, प्लस आय इफेक्ट, प्लस एम इफेक्टने कुठे. ठीक आहे, म्हणजे बघा प्लस एम इफेक्ट या ऑर्थो पोझिशनला आणि या पॅरा पोझिशनला कसं आहे, सेम आहे. पण प्लस आय इफेक्ट मात्र या ऑर्थो पोझिशनला कसं आहे, जास्त आहे, मोर ऍज कम्पेअर्ड टू दिस पॅरा पोझिशन. आलं लक्षात, म्हणजे प्लस एम इफेक्ट जरी या ठिकाणी दोन्ही पोझिशनला सेम असेल, प्लस एम इफेक्ट जरी डॉमिनेट असेल, पण या ठिकाणी दुसरा एक इफेक्ट आहे जो आहे प्लस आय इफेक्ट, म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट आर डिक्रीजेस विथ डिस्टन्स, म्हणजे जसं जसं कार्बनची संख्या वाढेल तसं तसं त्याचं टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन और टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, मायनस आय असेल तर ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी प्लस आय इफेक्ट मोर डॉमिनेट आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस पोझिशन. म्हणून फक्त या ठिकाणी डायक्लोरोकार्बन वरती अटॅक होतोय आणि आपल्याला ऑर्थो प्रोडक्ट मिळतो, हे तुमच्या लक्षात असायला पाहिजेत आणि यायला पाहिजेत. आणि दुसरा एक प्रश्न, बरं या ठिकाणी काय असेल बघा, या ठिकाणी सपोज हा जो मॉलिक्युल्स आहे या सारीला डबल बॉन्ड ओ, ठीक आहे, या ठिकाणी फिनॉल आहे, या ठिकाणी वर्कअप झालाय. एक मिनिट रब करा, तुमचा सगळा कन्सेप्ट मी क्लिअर करतोय. बघा या ठिकाणी जो काही फिनॉल आहे, हा फिनॉल, याच्यामध्ये काय इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचा प्रोडक्ट स्टेबल असेल की पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट, डेफिनेटली याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते, म्हणजे हा मॉलिक्यूल स्टेबल आहे ऍज कम्पेअर्ड टू पॅरा सबस्टिट्यूट, म्हणून हा सुद्धा मेजर क्वांटिटी मध्ये या ठिकाणी तयार होणार, इव्हन तो पॅरा प्रोडक्ट या ठिकाणी मिळतच नाही. आलं लक्षात. बघा या ठिकाणी तुम्ही लिहिणार काय, जी काही नोट तुम्हाला महत्वाची या ठिकाणी लिहून द्यायची ती लिहून घ्या. बघा नोट काय लिहायची, ड्यू टू फॉर्मेशन of intramolecular hydrogen bonding in
सॅलिसाइलिक अल्डिहाइड ऑर्थो प्रोडक्ट इज मोर स्टेबल। ऑर्थो प्रोडक्ट कसा आहे? स्टेबल आहे। जे काय ऑर्थो पोझिशन आहे, ऑर्थो प्रोडक्ट म्हणा किंवा ऑर्थो पोझिशन म्हणा, इज मोर स्टेबल। जे ऑर्थो पोझिशन कशी आहे? मोर स्टेबल ॲज कम्पेअर्ड टू पॅरा पोझिशन, म्हणून ऑर्थो पोझिशन वरती अटॅक होणार। दुसरं रिझन काय बघा, दुसरं रिझन काय? प्लस एम इफेक्ट। जो काय प्लस एम इफेक्ट कोणाचा आहे? प्लस एम इफेक्ट ऑक्सिजन प्लस एम म्हणजे मेसोमेरिक इफेक्ट इज सेम। कुठे कुठे सेम आहे बघा, या ठिकाणी ऑर्थो आणि पॅरा सेम ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन means electron density same at ortho and para। इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे आहे? ऑर्थो आणि पॅरा सेम आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी अटॅक होऊ शकतो। बट प्लस आय इफेक्ट decreases with distance। बरोबर काय होतो? जसं जर डिस्टन्स वाढेल तसं तसं तो काय होतो? कमी कमी होतो। बरोबर आहे। आणि therefore electron density more at कुठे असणार आहे बघा, कुठला कार्बन या ऑक्सिजनच्या जवळ आहे? ऑर्थो पोझिशनचा की पॅरा? ऑर्थोचा। बरोबर, मीन्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर ॲट ऑर्थो पोझिशन ड्यू टू that formation of ortho-salicylaldehyde takes place। कळालं? एवढं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे। ठीक आहे, या ठिकाणी मेकॅनिझम, त्या मेकॅनिझमच्या मागे असलेलं रिझन, ऑर्थो प्रोडक्टच काय मिळतो म्हणजे ऑर्थो सॅलिसिलिक अल्डिहाइडच काय मिळतोय। ठीक आहे, ऑर्थो हायड्रॉक्सिसॅलिसाइल अल्डिहाइड, पॅरा हायड्रॉक्सिसॅलिसिलिक अल्डिहाइड का मिळत नाही, त्याचं सुद्धा रिझन या ठिकाणी तुम्हाला कळालं। काय त्याच्या मागचं रिझन आहे? प्लस आय इफेक्ट, जो की डॉमिनेट होतोय फक्त लेस नंबर ऑफ कार्बन आयटम पर्यंत। ठीक आहे, म्हणजे जेवढे कार्बन आयटम वाढले तसा तसा तो काय होतो? कमी होतो, म्हणजे डिक्रीजेस विथ डिस्टन्स। ठीक आहे, कॉपी करा, लिहून घ्या। याच्यानंतर नेक्स्ट रिएक्शन बघायची आपल्याला, कोल्ब्स रिएक्शन। ठीक आहे, त्याचा प्रोडक्ट असणार आहे सॅलिसिलिक ऍसिड। रब करतोय बघा, सपोज या ठिकाणी जर अशा प्रकारचा एखादा कंपाऊंड जर तुम्हाला दिला, इथे OH पण आहे, या ठिकाणी OCS3 पण आहे, आणि तुम्हाला रिमन-टिमन रिएक्शन RTR, ठीक आहे, रिमन-टिमन रिएक्शन करायचं नाही, तर या ठिकाणी जो काही सॅलिसिलिक अल्डिहाइड आहे तो आता या ऑर्थो पोझिशनला तयार होईल की या पॅरा पोझिशनला तयार होईल?
आता याची मेटा पोझिशन ही आहे, इथं तर येणार नाही. याची मेटा पोझिशन ही आहे, इथं सुद्धा येणार नाही. ठीक आहे, बघा याची एक ऑर्थो पोझिशन आहे आणि एक पॅरा पोझिशन, पण याच्या रिस्पेक्टिव्ह ही कुठली आहे, मेटा. याचा हा सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, हा सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. म्हणजे या दोन्ही ग्रुपच्या मेटा पोझिशनला तर रिॲक्शन होणारच नाही. मग रिॲक्शन होणार कुठे, बघा याची ही मेटा आली, याची ही मेटा आली, आणि याची कुठली आहे, पॅरा. याची ही कुठली आहे, पॅरा. मोस्ट डॉमिनेटिंग ग्रुप कुठला आहे, OH. याच्याकडे काय प्लस एम इफेक्ट आणि प्लस आय इफेक्ट. प्लस एम इफेक्ट कुठे डॉमिनेट होणार, पॅरा पोझिशनला. याच्याकडे काय, याच्याकडे आहे प्लस एम आणि मायनस आय, म्हणजे हा इलेक्ट्रॉन खेचणार पण आहे आणि इलेक्ट्रॉन डोनेट पण करतोय. आता मोर डॉमिनेट कुठला आहे, प्लस एम. बरोबर आहे, प्लस एम डॉमिनेट आहे. प्लस एम डॉमिनेट कुठे होणार आहे, ऑर्थो पोझिशनला इथे आणि पॅरा पोझिशनला इथे. आता ही याची काय झाली, आणि या दोन्हीमध्ये मोस्ट डॉमिनेटिंग ग्रुप कुठला आहे, OH. बरोबर, हा इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो ऍज कम्पेअर टू दिस. म्हणजे हा इझिली डोनेट करू शकतो इलेक्ट्रॉन, म्हणजे याची पॅरा पोझिशन कशी आहे, मोस्ट रिएक्टिव्ह आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी त्याच्या पॅरा पोझिशनला प्रोडक्ट तयार होणारे सॅलिसायलिक अल्डिहाइड आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी OH, या ठिकाणी CHO, या ठिकाणी OCH3. OCH3 आलं लक्षात. हा प्रोडक्ट या ठिकाणी असेल ऑर्थो, याच्या इथे ऑर्थोला या ठिकाणी अल्डिहाइड ग्रुप तयार होणार नाही, कारण की ती झाली याची मेटा पोझिशन. याची मेटा आहे, याची ऑर्थो आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता जर याच्या मेटा तर इथे ही सुद्धा याची मेटा आहे, पण याची पॅरा आहे. ज्या ठिकाणी काय मेसोमेरिक इफेक्ट सेम आहे ऑर्थो आणि पॅराला. ऑर्थो आणि पॅराला, म्हणजे ही ऑर्थो आहे, ही पॅरा आहे. या दोन्ही ठिकाणी मेसोमेरिक इफेक्ट सेम आहे. ठीक आहे, कोणाचा, याचा. या ठिकाणी प्लस आय इफेक्ट आहे, पण याचा या ठिकाणी सुद्धा प्लस आय इफेक्ट लागला. ठीक आहे, इथे मायनस आय इफेक्ट लागला याचा. ठीक आहे, आणि प्लस एम सुद्धा लागला, म्हणजे या ठिकाणी पॅरा पोझिशनला अल्डिहाइड ग्रुप ऍड होणार. ठीक आहे, सपोज तुम्हाला असं एखादा कंपाऊंड जर दिला फिनॉलच्या ऐवजी OCH3 आणि RTR, रिमल्टिपल रिएक्शन सांगितली, त्या ठिकाणी काय कुठल्या पोझिशनला असणार आहे, आता या ठिकाणी CHO पोझिशन, कारण की याच्याकडे काय मायनस आय इफेक्ट आहे आणि प्लस एम. प्लस एम इफेक्ट तर डेफिनेटली आपल्याला माहिती कुठे, प्लस एम इफेक्ट कुठे डॉमिनेट होणार आहे, ऑर्थो पोझिशनला. हे ऑर्थो पोझिशन आहे, हे ऑर्थो पोझिशन. ठीक आहे, नो डाऊट ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला प्लस एम इफेक्ट सेम आहे, नो डाऊट. ठीक आहे, आता बघायचं आपल्याला की मायनस आय इफेक्ट कुठे आहे. मायनस आय इफेक्ट कुठे असणार आहे, पॅरा पोझिशनला डॉमिनेट करतोय, म्हणून पॅरा पोझिशनला काय याच्या पॅरा पोझिशनला अल्डिहाइड ग्रुप ऍड होणार. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये तुम्ही काय दाखवणार, OCH3 आणि या ठिकाणी CHO. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. ठीक आहे, आपण बघू आता कोल्ड रिॲक्शन. बघा कोल्ड रिॲक्शन, कोल्ड रिॲक्शन. कोल्ड रिॲक्शन मध्ये काय घेणार आपण, फिनॉल्स. कोल्ड रिॲक्शन काय घेणार आपण, फिनॉल्स. या ठिकाणी आपण यूज करणार आहोत NaOH. सेकंड मॉलिक्यूल आहे CO2 आणि लास्टला H प्लस HCl पासून असेल किंवा H2SO4 पासून. ठीक आहे, बरं. आणि या ठिकाणी प्रोडक्ट असणार आहे सॅलिसिलिक ऍसिड.
सॅलिसाइलिक ऍसिड. ठीक आहे. आणि या रिएक्शनचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. मेकॅनिझम तुम्ही पण ड्रॉ करू शकता. सिंपल मेकॅनिझम आहे. ठीक आहे. फिनॉल्स आहे या ठिकाणी. फिनॉल्स आहे या ठिकाणी आपल्याला यूज करायचं NaOH. बघा NaOH आपल्याला 2 इक्विव्हॅलन्स यूज करायचं रिएक्शन मध्ये. किती इक्विव्हॅलन्स लागेल ते सुद्धा तुम्हाला कळेल. ठीक. बघा या ठिकाणी काय करणार आपण, या ठिकाणचा एक प्रोग्राम आपल्याला काढायचा आहे. OH त्याच ठिकाणी आपल्याला यूज करायचं NaOH. बरोबर आहे. NaOH मधला OH या ठिकाणी काय तयार होणार, फिनॉक्साइड आहे. सोडियम फिनॉक्साइड आहे. O मायनस Na प्लस सोडियम फिनॉक्साइड. काय तयार झालं, सोडियम फिनॉक्साइड आहे. सोडियम फिनॉक्साइड आहे. बरोबर आहे. बघा त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सेकंड मॉलिक्यूल कुठला आहे आपल्याकडे, आता कार्बन डायऑक्साइड. जी या ठिकाणी आपल्याला रिएक्शन करायची कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडचं स्ट्रक्चर कसं आहे, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. आता तुम्ही नसं जर या ठिकाणी तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह प्रोफाइल कसा, बघा या ठिकाणी कार्बनला काय 2 ऑक्सिजन ॲटम अटॅच आहेत. हे दोन्ही ऑक्सिजन काय करतात, इलेक्ट्रॉन खेचतायत. कोणाकडून, या कार्बनकडून. म्हणजे याच्यावरती काय ना डेल मायनस, याच्यावरती डेल मायनस, याच्यावरती काय ना डेल प्लस प्लस चार्ज. बरोबर. 2 ऑक्सिजन इलेक्ट्रॉन खेचतात म्हणजे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी झाली, कमी झाली. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली म्हणजे त्याच्यावर कुठला चार्ज झाला, पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे तो काय झाला, इलेक्ट्रोफाइल्स. म्हणजे बघा आता या ठिकाणी काय करणार आहे, याच्याकडे 2 प्रकारचे इफेक्ट आहेत, प्लस एम इफेक्ट आणि प्लस आय इफेक्ट. ठीक आहे. याच्यामध्ये प्लस एम इफेक्ट ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला सेम आहे, पण प्लस आय इफेक्ट मात्र या ऑर्थो पोझिशनला डॉमिनेट करतोय. म्हणून आपल्याला आट्या पुढे दाखवायचं आहे या ऑर्थो पोझिशनला. ठीक आहे. कळतंय. ऑर्थो पोझिशन या कार्बन डायऑक्साइड वरती अटॅक केला. एक कार्बन ऑक्सिजन मधला पाय बॉन्ड ब्रेक झाला. या ठिकाणी काय मिळेल बघा, या ठिकाणी आपल्याला मिळाला अशा प्रकारचा कंपाऊंड. बघा या ठिकाणी आहे C डबल बॉन्ड O. बरोबर आहे. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आणि कार्बन या ऑर्थो पोझिशनला अटॅच झाला. आणि या ठिकाणी काय असणार आहे, O मायनस, या ठिकाणी डबल बॉन्ड O, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड. आलं लक्षात. बघा आणि या ठिकाणी काय हायड्रोजन आहे, इथे काय हायड्रोजन, जसं तसा. आता बघा एक OH मॉलिक्यूल आहे. आता बघा या रिएक्शन मध्ये असं काय, हा ऑक्सिजन हा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन आयन करू शकतो का, नाही. ऑक्सिजन मात्र नाही. ठीक आहे. कार्बन असतं तर मग ठीक आहे, कार्बन मोर न्यूक्लियोफिलिक इन नेचर मध्ये असतो ऍज कम्पेअर टू O मायनस. ठीक आहे. हा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन आयन करू शकत नाही इझिली. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्ट्रॉंग बेस आपल्याकडे आहे NaOH. NaOH मधला OH मायनस जो काय आहे दुसरा मॉलिक्यूल, ते तो दुसरा मॉलिक्यूल हा H प्लस या ठिकाणी गेन करेल. आणि या ठिकाणी ही स्पेस काय परत रिअरेंज. बघ या ठिकाणी एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला, इथे एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. किती वेळेस आपण यूज केला NaOH, 2 वेळेस. आलं लक्षात. 2 वेळेस NaOH आपण यूज केलेला आहे. बघा आता या ठिकाणी काय कुठला मॉलिक्यूल बनलाय बघा, या रिएक्शन मध्ये इथे डबल बॉन्ड आला, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, या ठिकाणी C डबल बॉन्ड O मायनस. आता हा OH आला, इथला Na प्लस या ठिकाणी ऍड झाला, Na प्लस सॉल्ट. बरोबर. या ठिकाणी ऑक्सिजन वरती O मायनस म्हणजे या ठिकाणी काय असणार, परत दुसरा आहे अगोदरचा सोडियम Na प्लस आणि O मायनस. बरोबर आहे. अशा प्रकारची स्पेसिस या ठिकाणी आपल्याला मिळाली. 2 मॉलिक्यूल NaOH चे आपण यूज केले, एक कार्बन डायऑक्साइड. आता राहिलं काय, ऍसिड हायड्रोलिसिस. सिंपल HCl. बरोबर आहे. डायरेक्ट HCl असेल, डायरेक्ट HCl. डायरेक्ट HCl जर आपण घेतलं तर या ठिकाणी काय H प्लस आणि Cl मायनस. H प्लस कुठे ऍड होणार, या ऑक्सिजन कडे. H प्लस या ऑक्सिजन कडे किती मॉलिक्यूल लागणार आहे, 2 मॉलिक्यूल. म्हणजे या ठिकाणी काय बनला, OH C डबल बॉन्ड O OH.
ठीक आहे. आणि बाहेर काय पडलं बघा, या ठिकाणचा एन, या ठिकाणचा सोडियम, 2 सोडियम आणि 2 क्लोरीन प्लस ट्वाइस ऑफ NaCl. ट्वाइस ऑफ NaCl इथंचा एक वॉटर मॉलिक्यूल्स आणि इथंचा एक वॉटर मॉलिक्यूल्स प्लस ट्वाइस ऑफ H2O. या ठिकाणी 2 इक्विव्हॅलन्स NaOH, एक इक्विव्हॅलन्स कार्बन डायऑक्साइड आणि 2 इक्विव्हॅलन्स आपल्याला H प्लस HCl. म्हणजे जो कुठला ऍसिड H प्लस देणार आहे त्याचे किती इक्विव्हॅलन्स आपल्याला यूज करायला लागणार, 2 इक्विव्हॅलन्स. रिएक्शन बॅलन्स सुद्धा झाली, रिएक्शनचं मेकॅनिझम सुद्धा झालेलं आहे, प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी बनलेला आहे. हा प्रोडक्टचं नाव आहे सॅलिसिलिक ऍसिड. ठीक आहे. ऑर्थो पोझिशनलाच का, कारण की त्या ठिकाणी 2 इफेक्ट आहेत त्या ऑक्सिजनकडे, प्लस CM आणि प्लस I डिस्टन्स नुसार कमी होत जातो, म्हणून ऑर्थो प्रोडक्ट आपल्याला मेजर प्रोडक्ट मिळतो, म्हणजे ऑर्थो कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतोय. ठीक आहे. या ठिकाणी कोर रिएक्शनचा प्रोडक्ट आहे सॅलिसिलिक ऍसिड आणि रिमन रिएक्शनचा प्रोडक्ट आहे या ठिकाणी फक्त अल्डिहाइड ग्रुप असणार आहे इन्स्टेड ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आलं लक्षात. या ठिकाणी आपण 2 रिएक्शन नेम रिएक्शन कंप्लीट केलेले आहेत, त्या तुमच्या स्टेट बोर्डला सुद्धा महत्वाचे आहेत, JEE CET NET साठी सुद्धा महत्वाचे आहेत. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबू. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा, काही अडचण असेल तर विचारत राहा. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू.